प्रेक्षकांनो, लास्ट बट नॉट इन द लिस्ट असा ठिपक्याच्या रांगोळीचा शेवटचा भाग आपण बघत आहात. शेवटपर्यंत बघा, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. छान दाखवलंय त्यांनी आज. शशांक आणि अपूर्वामध्ये थोडासा वाद झालाय सुरुवातीला. शशांक म्हणत असतो, तू बाळाला का शांत केलं नाहीस अपूर्वा? अप्पू म्हणते, मी जे करते त्यात तुला काय प्रॉब्लेम असतो खडूस? तुझा विश्वास नाहीये का रे माझ्यावर? शशांकचं म्हणणं असतं की तू जर बाळाला घेतलं असतं तर बाळ शांत झालं असतं ना. अप्पू म्हणत असते, अरे खडूस, ती आत्ता रडायची थांबली असती ना, नंतर ती परत रडायला लागली असती तर सुमीने काय केलं असतं? तिने परत माझ्याकडे आणलं असतं का? शशांक म्हणतो, आली असती, काय बिघडलं असतं त्यात? आता अप्पू म्हणते, अरे खडूस, सुमीला बाळाची आणि बाळाला सुमीची सवय व्हायला हवी. आता आधी मी हीच चूक करायचे ना खडूस. बाळा रडायला लागलं की मी त्याला जवळ घ्यायचे, शांत करायचे. ते सुमीला आवडत नव्हतं. शशांक म्हणतो, तेव्हा तिला माहित नव्हतं ते बाळ तुझं आहे. अप्पू म्हणते, मी जी चूक केली तेच चूक सुमी आता करतीये. हे बघ खडूस, मी जेव्हा माझ्या बाबाच्या घरी होते ना, अरे तेव्हा मला माझी चूक कळली. म्हणजे मी जर बाळ सुमीला दिलं ना तर ते पूर्णपणे तिचं कसं होईल? मीच जर बाळाची काळजी घेतली, बाळाला शांत केलं, तर बाळाला माझी सवय नाही का होणार? असं करून कसं चालेल खडूस? बाळाला सुमीची सवय व्हायला हवी की नाही? मी इथे नसताना बाळाला सुमीनेच सांभाळलं ना, सुमी सांभाळेल रे नीट. आता प्रेक्षकांनो, हे सगळं विठू बाबा ऐकतोय पुढे. शशांक म्हणतो, हो अपूर्वा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण सुमीला असं वाटायला नको की तुला, म्हणजे तू हे सगळं मुद्दाम बाळाला रडवतीये वगैरे. अप्पू म्हणते, काय बोलतोयस खडूस तू? मी बाळाला रडताना पाठवलं तेव्हा मला किती त्रास झाला, पण मी केला ना सहन. हे बघ, सुमीचं आणि बाळाचं बॉन्डिंग वाढायला हवं ना खडूस. हे बघ, मला बाजूला व्हायलाच हवं, तर आणि तरच निखिल दादा आणि सुमी बाळाला पूर्णपणे एक्सेप्ट करतील आणि खऱ्या अर्थाने तिचे आई बाबा होतील. शशांकला अप्पूचं बोलणं पटलंय. आता अप्पू म्हणते, आपल्याला याचा त्रास होणार आहे, मला माहितीये, मला कळतंय खडूस, पण आपण सहन करूयात प्लीज. हे बघ खडूस, सगळं चांगलं होईल, विश्वास ठेव रे माझ्यावर. विठू बाबा आता हे ऐकल्यानंतर मनात विचार करतो, खरंच ही मुलगी आश्चर्याचे धक्के द्यायचे थांबवतच नाहीये. ही मुलगी जे करेल ते योग्यच करेल, हा दादाचा विश्वास खरा ठरला तर. प्रेक्षकांनो, अप्पूचं वागणं बोलणं खूपच मॅच्युअर्ड झालंय, यात शंका नाही. फक्त आज मला एक तक्रार आहे की शशांक अप्पू दुसरा चान्स घेणारे हे त्यांनी कुठे दाखवलं नाही. आता इकडे सुमी खाली आल्यावर सगळे तिला विचारतायत, झालं का ग बाळ शांत? सुमी म्हणते, हो झालं शांत, पण मला एक कळत नाहीये, अप्पू अशी का वागली? नाही, मी अपूर्वाला या बाबतीत जाब विचारणार आहे. विठू बाबा खूप चिडतो आता आणि म्हणतो, कसला जाब विचारतेस ग अप्पूला? खबरदार, अप्पूला जर कोणी काही बोललं तर. आता सुमी म्हणते, का बाबा, अप्पूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतंय का? आता हे विठू बाबा म्हणतात, सुमी तुझी ना कुवतच नाहीये, अप्पू असं का वागते ते समजून घेणे. हो बरोबर बोलतोय मी, तुझी कुवत असती ना तेवढी तर तू अशी तक्रार घेऊन आलीच नसती अप्पूची आमच्याकडे. माई म्हणतात, विठू भाऊजी शांत व्हा, आजच्या दिवशी नका बोलू सुमीला. विठू बाबा सुमीला समजवतो आता की अप्पूने असं का केलं. विठू बाबा म्हणतो, अगं तुला सवय व्हावी बाळाची म्हणून तिने असं केलं. अगं तुझ्यात आणि बाळामध्ये एक भावनिक बंध निर्माण व्हायला हवा ना. मग कुकी म्हणतो, म्हणजे इमोशनल बॉन्डिंग, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये. विठू बाबा म्हणतोय, उद्या तू सासरी गेलीस, बाळ रडायला लागलं तर प्रत्येक वेळी तू अप्पूला बोलवणार आहेस का? अगं तुझ्या बाळाचं मन, तुझ्या बाळाच्या भावना तुला कळायला हव्यात ना. आता सुवाई म्हणतात, काय ग सुमी आणि पन्ना तू सुद्धा, एवढं सगळं झालं तरी पण तुम्ही दोघी म्हणजे ना पालथ्या घड्यावर पाणी आहात. विठू बाबा म्हणतो की सुमे, अगं बाळाला रडताना बघून तिला पण वाईटच वाटत होतं, पण तरी तिने काळजावर दगड ठेवलाच ना. उकी म्हणतो, आपण फक्त नावालाच कानेटकर आहोत, पण या नावाला ना अप्पू जास्ती जगते आणि मला माझ्या सुनेचा सार्थ अभिमान आहे. आणि आता पुढचा जो सीन आहे ना प्रेक्षकांनो, तिथे त्यांनी ठिपक्याची रांगोळीचं सॉन्ग प्ले केलंय, जे ऐकायला आणि बघायला अप्रतिम आहे. ह्या गाण्यामुळेच आपण या मालिकेवर फिदा झालोय असं म्हणायला हरकत नाही. तशी बरीच कारण आहेत, पण विशेष कारण हे गाणं आहे प्रेक्षकांनो. सगळ्या कानेटकर लेडीज रांगोळी काढतात आणि इथे त्यांनी हे गाणं प्ले केलंय. अप्पू तिथे आली आहे आणि अप्पू सुद्धा रांगोळी काढायसाठी मदत करायचं म्हणून म्हणतीये. आता सुरुवातीला तर त्यांनी सगळं छान असं रांगोळी काढताना गाणं दाखवलंय. हा लास्ट भाग तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. माझ्या आवाजात तर ऐकायला आवडेलच तुम्हाला, पण टीव्हीवर बघायला आणखीन छान वाटेल. अप्पू म्हणत असते, माय मी करते बाकीचं राहिलेलं. सुवाई म्हणतात, नको बेटा, अगं तुझी साडी खराब होईल, किती छान तयार झाली आहेस तू. अप्पू म्हणते, ए नाही ग, तुम्ही पण तयार झाल्यात ना सुवाई, साडी नंतर धुता येईल, हे करता येईल का सगळं? मानसी म्हणते, बाळाचं बारसं थोडीच रोज रोज करणार आहोत आपण. प्राची म्हणते, अगदी बरोबर आहे. माई म्हणतात, पाकिटं वगैरे सगळी बांधली आहेत ना सुवा? सुवाई म्हणतात, हो माई, सगळी तयारी झाली आहे. अप्पू अतिशय सुरेख बोललीये प्रेक्षकांनो, खूपच छान. ती म्हणते, माई सगळी तयारी होत राहील ग, पण या रांगोळीकडे बघून मला काय वाटतं माहितीये तुला?
हे आपण कानेटकरनं या ठिपक्याच्या रांगोळीसारखे आहोत. माई म्हणते म्हणजे कसे? अप्पू म्हणते आपण ना एकमेकांशी जोडलेले आहोत ना, म्हणून तर आपली फॅमिली इतकी छान आहे ना. प्राची म्हणते हो, कलरफुल सुद्धा आहे. अप्पू पुढे सांगते या रांगोळीमध्ये ना प्रत्येकाचा एक विशेष कलर आहे. तसंच आपल्या कानेटकर फॅमिलीमध्ये ना प्रत्येकाचा वेगवेगळा कलर आहे. म्हणजे एकच कलर असता तर किती बोरिंग झालं असतं ना लाईफ. सुवाई म्हणतात अप्पू बोलता बोलता जगण्याचं सार किती सुंदर भाषेत सांगितलंस ग, अगदी साध्या आणि सरळ भाषेत. अप्पू म्हणते अगं सुवाई मला ते सार सूर काही कळत नाही ग, पण मला फक्त एवढं कळतं, म्हणजे मला हे माहितीये की बाबाने माझं लग्न इथे का लावून दिलं, तुम्ही सगळे इथे आहात ना म्हणून मी लकी आहे, एवढं मला माहितीये. शशांक अप्पूचं बोलणं खूप मन लावून ऐकतोय. माई म्हणतात अगं आम्ही पण नशिबवान आहोत कारण तू आमची सून आहेस अप्पू. सुवाई म्हणतात एक गोष्ट ना हिने पुन्हा आपल्याला न सांगता केली आहे. अप्पू म्हणते ए काय सुवाई? सुवाई म्हणतात तू न सून म्हणून या घरात आलीस आणि न सांगता आमची मुलगी होऊन गेलीस. अप्पू म्हणते मग या सून कम मुलीची एक डिमांड आहे. सुवाई म्हणतात मागणी. अप्पू म्हणते हा तेच ते, मी मागू का? मला जे हवंय ते. माई म्हणतात माग माग, जे हवंय ते माग. मग आता अप्पू म्हणते मला आणि विठूबाबाला आज गाणं गाऊ द्या प्लीज. सुवाई म्हणतात ए नाही अप्पू, ते सोडून बोल तू. हे बघ आपण ऑलरेडी बारशाचा घाट घातलाय ना एवढा मोठा, आता गाण्याचा कार्यक्रम वगैरे नको ग अप्पू. माई म्हणतात असू दे ग सुवा, आहे ना तिची इच्छा. मग सुवाई म्हणतात माई नको. अप्पू म्हणते बरं राहू दे. मग आता याच्यानंतर ना आता मला असं म्हणू नका की माग अप्पू माग, जाऊ दे मी नाही मागणार काही. सुवाई म्हणतात बघ रुसली लगेच. बरं ठीक आहे, एकच गाणं म्हणायचं अप्पू, दुसरं गाणं म्हणायचा हट्ट नाही करायचा. अप्पूला खूप आनंद झालाय. अप्पू म्हणते ओके, मग मी विठूबाबाची साथ देणारे गाणं म्हणताना तसं तुम्ही सगळ्यांनी पण द्यायची आहे. चला चला आटपा आता. आणि प्रेक्षकांनो इथे मेल आवाजामध्ये ठिपक्याच्या रांगोळीचं सॉन्ग त्यांनी पुन्हा प्ले केलंय आणि सगळ्यांचे हॅप्पी चेहरे दाखवलेत. घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी. एक वाक्य गाऊन दाखवलंय प्रेक्षकांनो. आवाज जरा बसलाय माझा. एनिवे पण आता पुढे मात्र विठूबाबाने अतिशय सुंदर गाणं गायलंय आणि सगळ्यांनी साथ दिली आहे विठूबाबाची. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते, काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं. आणि सगळे विठूबाबाची साथ देत आहे आणि ह्या गाण्यावर हा सीन त्यांनी समाप्त केलाय. आणि पुढे लगेच बाळाचं बारसं दाखवलंय त्यांनी. माई आणि सुवाई सगळेजण पूर्ण तयारीला लागले आहेत. आता सगळं आनंदच आहे आज प्रेक्षकांनो, त्यात शंकाच नाही. सुमी आलीये बाळाला घेऊन. माई म्हणत असतात बस बरं सुमे, पटकन बाळाला घेऊन खाली. दादा काका या दोघींना जरा थांबायला सांगतात, विशेषतः अप्पूला. अप्पू म्हणते काय आहे दादा काका? मग दादा काकांनी एक सोन्याचा सेट आणलाय आणि तो अप्पूला दिलाय. अप्पू म्हणते दादा काका ह्याची काय गरज होती? आज सुमीच्या बाळाचं बारसं आहे ना, ह्यात माझं काय आहे? मला का दिलं हे सगळं? सुमी म्हणते अप्पू तू मला एवढा मोठा दागिना दिलायस ह्या बाळाच्या स्वरूपात, आता मला आणखीन काहीच नको. आणि तेवढ्यात तिथे कौशिकदा सुद्धा आलेत. शशांकनी त्यांचं वेलकम केलंय. सारिका आत्या सुद्धा आल्यात. मग माई म्हणतात बरं झालं बाई लवकर आल्या तुम्ही, वेळेवर आल्यात. आता नावच ठेवायचं होतं बाळाचं. मग बाळाच्या बारशाची तयारी सुरू झाली, म्हणजे बारसं ठेवायचं वेळ आली आहे. आता अप्पूला म्हणत असतात माई तुम्ही दोघी जणी बसा बरं खाली, तुमची ओटी भरूयात. काय नाव ठेवायचंय पण बाळाचं? दादा काका सहज म्हणतात. तर अप्पू म्हणते मनस्विनी, तर आता सुमी म्हणते की तेजस्विनी. म्हणजे या दोघींनी वेगवेगळी नावं ठेवलेली असतात. अप्पूला तेजू नाव ठेवायचं असतं आणि सुमीला मनस्विनी नाव ठेवायचं असतं. पण अप्पूने विशेषतः सुमीची निवड लक्षात घेता मनस्विनी नाव ठेवायचं असं ठरवलेलं आहे. आता यासाठी दोघींमध्ये छोटासा प्रेमळ वाद होतो की हे नाव ठेवायचं. सुमी म्हणत असते अप्पूला ठेवायचे ना तेच नाव ठेवायचे, आपण काय हरकत आहे ठेवलं तर. आता तो प्रसंग त्यांनी आठवून दिला इथे फक्त. आता अप्पू म्हणते आपण एक काम करूया, 2 चिठ्ठ्या लिहूयात आणि त्यात जे नाव असेल ना तेच ठेवूयात, चालेल का? मग आता दादा काका म्हणतात चालेल, मस्त आयडिया ही. आणि सगळेच जण त्यासाठी राजी होतात. अप्पू म्हणते तुम्ही करा तयारी सगळे, मी चिठ्ठ्या घेऊन आलेच. आता माई म्हणतात बाई सगळी कामं हिलाच करायची असतात. आता सुवाई आणि माई निरांजन वगैरे तयार करताय. अप्पू मॅडम लगेच चिठ्ठ्या घेऊन आल्यात आणि आता त्या चिठ्ठ्या दाखवल्या जात आहेत. पण सुवाई म्हणतात थांब ते नंतर दाखव, आता आधी तू खाली बस, तुझी पण ओटी भरायची आहे. अप्पू म्हणते माझी कशाला ओटी भरायची आहे सुवाई आता? सुमी म्हणते अगं तू छोटी आई आहेस ना बाळाची. अप्पू म्हणते नको ग सुवाई कशाला? आता सुवाई म्हणतात बाळा तू न अगदी हसत तुझ्या पोटचं लेकरू माझ्या सुमीला दिलंस, तुझी मुलगी तू माझ्या सुमीला दिलीस, माझ्या सुमीची सुनी कूस तू भरलीस.
तुझा आई म्हणून हक्क आहे हा ओटी भरून घ्यायचा, आता अजिबात नाही म्हणायचं नाहीये, चला मी रागवीन हा आता, बस बरं खाली. आणि मग सगळं ओटीचं सामान वगैरे आणलं जातंय. प्राचीने पाठ मांडलेत आणि अप्पूची आणि सुमीची औक्षण करून ओटी भरली जातीये. छान आणि सुरेख प्रसंग दाखवलेत त्यांनी प्रेक्षकांना. आता पुढे आपण बघतोय की प्राचीला सांगण्यात येते नाव ठेव बाळाचं. माई म्हणतात आधी आपण बाळाला पाळण्यात घालूयात. चला सारिकाताई आपण बाळाला पाळण्यात घालूयात. बाळाला आता पाळण्यात घातलंय म्हणजे सगळ्यांचे हॅपी फेसेस तुम्हाला दिसताय. सुवाई म्हणतात अगं बाई त्या चिठ्ठ्या राहिल्या ना तुमच्या काढायच्या, त्या काढून घ्या की. मग आता अप्पूने त्या चिठ्ठ्या दिल्यात दादा काकांकडे. दादा काकाने त्यातली एक चिठ्ठी काढलीये आणि प्राचीकडे दिलीये. प्राची मॅडमनी नाव सांगायचं म्हणजे अनाऊन्स करतच असते ती, पण पन्ना काकू म्हणते ए नाही एवढ्या मोठ्याने नाही सांगायचं नाव, फक्त बाळाच्या कानात सांगायचं कुर्र करून. तू आत्या आहेस ना प्राची. मग प्राची पाळण्यामध्ये बाळाचं नाव ठेवते कानात कुर्र करून. आता काय नाव ठेवलंय ते सगळ्यांना विचारलं जाते. मग प्राचीने ती चिठ्ठी दाखवली आहे. आधी आत्याला धपाटे चांगले पडलेत बरं का नाव ठेवताना. तर आता बाळाचं नाव त्यांनी दाखवलंय मनस्विनी, आणि सुमीचं जे आवडतीचं नाव आहे तेच अप्पूने ठेवलंय. सुमीची इच्छा असते की अप्पूच्या आवडीचं नाव ठेवलं जावं, म्हणजे थोडक्यात काय फॅमिलीमध्ये आता पूर्ण एकोपा झालाय त्यांच्या. अप्पू म्हणते बघ सुमी तुझ्या बाळाचं नाव तुझ्याच आवडीचं असेल, आणि दोघी नंदा भावजया एकमेकींना मिठी मारताय. दादा काकांनी ती दुसरी पण चिठ्ठी बघितली आणि शशांकला हळूच बोलवलंय कोपऱ्यामध्ये आणि तो प्रकार दाखवलाय. शशांकला कळतच नाही नेमकं काय झालंय. दादा काका म्हणतात अरे बघ म्हणजे सुमीला मनस्विनी नाव ठेवायचं होतं ना, म्हणून अप्पूने दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये एकच नाव लिहिलं. सुमीच्या आनंदासाठी तिने हे केलंय. अरे शशांक आपली अपूर्वाच हे करू शकते, दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीही करेल ही पोरगी, मग स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागला ना तरी चालेल. शशांक म्हणतो हो दादा काका खरंय. हो दादा खरी कनेक्ट करणं अपूर्व आहे, म्हणजे आपल्या एकत्र घराचा वारसा कोणी पुढे चालवणार असेल ना तो मी नाही, ते म्हणजे अपूर्व आहे. दादा काका म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोलला. काय आहे ना प्रेक्षकांनो, या मालिकेची एक खासियत होती, म्हणजे सगळ्या मालिकांपेक्षा ही मालिका खरंच वेगळी होती. कारण या मालिकेमध्ये भांडण तंटे ठीक आहे त्यांनी नंतर बरंच काही दाखवलं, पण सुरुवात जी होती ना ती एवढी धडाकेबाज आणि दमदार होती की या मालिकेसारखी दुसरी मालिकाच नाही. त्यामुळे प्रेक्षकांचं अत्यंत प्रेम होतं या मालिकेवर. असो इतक्या लवकर एंड व्हायला नको होता, पण थोडक्यात छान वाटलं. मग सुवाई म्हणतात चला सगळ्यांनी फॅमिली फोटो घेऊयात. मग अशा प्रकारे एक छानसा आणि सुंदरसा फॅमिली फोटो त्यांनी घेतलाय, आणि इथे हा आपला ठिपक्याच्या रांगोळीचा प्रवास पूर्ण झालाय. पण म्हणतात ना प्रेक्षकांनो द शो मस्ट गो ऑन. कोणास ठाऊक पुढे ठिपक्याची रांगोळी सिक्वल 2 सुद्धा येऊ शकतो. डेफिनेटली मला माहिती नाहीये, पण मी आपला माझा अंदाजे तुम्हाला सांगते. पण प्रेक्षकांनो आज भरभरून कमेंट्स करा. प्रत्येकाच्या कमेंट्स आपण नक्की उद्या त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ करूया. या मालिकेच्या प्रवासामध्ये थोडंफार मी हातभार लावत तुम्हाला रिव्ह्यू चांगला सांगायचा नेहमी प्रयत्न करायचे, म्हणजे जसा रिव्ह्यू होता तसं मी तुम्हाला सांगितलंय. अर्थातच तुम्ही सगळ्यांनी पण मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे प्रेक्षकांनो, आणि अशीच आपुलकी पुढेही असू द्यात. आपल्या नवीन चॅनलवरती रोज आणि रेग्युलर बरेच रिव्ह्यू येणार आहेत सोमवारपासनं, तर त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आफ्टर ऑल शो मस्ट गो ऑन. धन्यवाद.